रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी। अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर इथं आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भाविक पायी दिंडीनं पंढरपूरकडे जात आहेत। याचप्रमाणे सीमा भागातील ज्ञानगंगा समजल्या जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपत असलेल्या कारदगा येथील पायी दिंडीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। आज बोरगाव येथील या दिंडीचे हरिभक्त गोविंद पाटील यांच्या घरी वारी दिंडीचा पहिला मुक्काम आहे। आमच्या बोरगाव प्रतिनिधीनं या दिंडीतील काशीद महाराज यांच्याशी आषाढी वारी संबंधी घेतलेली मुलाखत पाहूयात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। महाराज काशीद। हा काशीद बोला। नमस्कार। तर मी तुम्हाला असं विचारतो की ही वारी कुठून कुठपर्यंत चालली? बरोबर आहे, प्रश्न उत्तम चांगला आहे, उत्तम प्रकाराचं केलात। जवळजवळ 150 ते 160 वर्षाच्या सुमाराची परंपरा आपली आहे, आमची आहे। वारकरी संप्रदाय हाच तो वैष्णव संप्रदाय। महादेवाचा कळस हल्ल्याशिवाय वाऱ्या महाराष्ट्रातल्या असू द्यात, कर्नाटकातल्या असू द्यात, या सगळ्या वारी महादेवाचा कळस हलतो आणि मगच बाहेर पडतो आम्ही। त्याला अशी परंपरा आहे, देवांना घेऊन जाणारा संप्रदाय फक्त हा वारकरी संप्रदाय आहे। बाकीच्या संप्रदायाच्या टवाळकेली असं वगैरे काहीच नाही, पण हा जो संप्रदाय आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकाराच्या सगळ्या पंथातली माणसं एकत्रित येतात, सगळ्या पंथाची माणसं एकत्रित येतात। सगळ्या इथं जातीवाद नाही, सगळ्या माणसांना सगळ्या लोकांना अधिकार आहे आणि म्हणून हा चंद्रसूर्य असो तोपर्यंत हा तेवत राहिलेला परमार्थ म्हणजे हा वारकरी संप्रदाय, हा वैष्णव संप्रदाय आहे। आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा महाराष्ट्राचं जे दैवत म्हणून समजलं जाणं ते तीर्थक्षेत्र पंढरपूर, विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक देशातनं किंवा राज्यातनं परराज्यातनं वाऱ्या निघत आहेत आणि तुम्ही देखील प्रतिवर्षी सालाबतप्रमाणे ही वारी तुम्ही वारीचं नियोजन केलेलं आहे। या वारीचं नियोजन करताना तुम्हाला काय बोलावंसं वाटतंय? मला इतका आनंद होतो की आम्ही खेड्यापाड्यातली शेतकरी माणसं काही कुणाकडे वर्गणीची अपेक्षा न करता, काही न घेता सहज जाता दिलेलं, याच्यातून ही वारी 17 वर्षे चालू आहे। यावर्षी तर आम्ही नवीन एक उपक्रम माता भगिनी सर्व वारकऱ्यांना केलेला आहे की काहीच पैसे रक्कम वगैरे भरायचं नाही, फक्त प्रवास भाडं भरायचं आणि मोफत यायचं असं एक केलेलं आहे। मग तुम्हाला असा प्रश्न वाटेल हे चालतंय कसं? काही भक्त लोकांनी, काही माता भगिनींनी धान्य दिलेलं आहे, थोडं अमकं तमकं दिलेलं आहे। त्यावेळी अविरत 17 वर्षे चालू वारी आहे आणि याहीसारखा आनंद आम्हाला नाही असं मला वाटतं। बरं, अति छान उत्तर दिलात। मी तुम्हाला असं विचारू शकतो की आज ह्या आधुनिक काळात हे मोबाईलचं युग आहे, तरी देखील आपल्या ह्या वारीमध्ये बाल मुलं आहेत किंवा जिथं माझ्या युवा वर्ग देखील आहे आणि यांना तुम्ही सोबत वारीला घेऊन जातात, याबद्दल ही तुम्हाला त्यांचा सहवास तुम्हाला लागला त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? ठीक आहे। आत्ताचं जे मोबाईलचं जे वातावरण आहे असं म्हणतात, पण मोबाईलचं वातावरण हे आम्ही वारकरी या वारीमध्ये आल्यानंतर मोबाईल पूर्णपणे आम्ही विसरतो, बघणं विसरतो, ते जाणणं विसरतो किंवा फोनही करणं विसरतो। कारण हा जो आनंद आहे हा आनंद सांगता येत नाही, भोगावा लागतो। ही ताकद माऊलींची आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला कुठेही काही कमी पडत नाही। हजारो लोक दिंड्या घेऊन जात आहेत, हजारो लोक वारी घेऊन आम्ही खेड्यापाड्यातून निघतोय। माऊलींची वारी तर एवढी मोठी आहे, 15 लाख लोक चालत जातात, कुठल्याही व्यक्तीला त्रास नाही। मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा जरी मोबाईलचं युग असेल तर इतका आम्ही आनंदी आहोत माऊलीच्या गजरामध्ये, तो सांगता येत नाही, अनुभव चाखावाच लागतो आणि वारीमध्ये यावं लागतं। आणि एकदा फुगडी खेळल्यानंतर एकदा हरिपाठ, एकदा काकडा, एकदा कीर्तन प्रवचन जर ऐकलात तर तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल, हा मोबाईल सुद्धा विसराल। ही ताकद फक्त हरिनामाची आणि वारीची आहे। अगदी छान। मी तुम्हाला आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की ही वारी कारदगावातून निघते, हिचं स्वरूप काय असणार आहे? की म्हणजे 6 किंवा 7 तारखेला पंढरपूरमध्ये एका दिवसाचं हे असते, मग त्यामुळे याबद्दल तुम्ही काय सांगणार? तुमचा प्रवास कसा असणार आहे? याबद्दल असं माझं मत आहे, मी माझं म्हणू नये, कारण का हे सगळेजण आम्ही निघालेलो आहोत। पंढरपुरामध्ये आम्ही 8व्या दिवशी दुपारी जातोय आणि 9मीला आमची दिंडी पंढरपुरामध्ये पोहोचते। शास्त्राप्रमाणे माऊलींच्या या संप्रदायाप्रमाणे 9मीची आंघोळ व्हावी लागते, दशमीची नगरप्रदक्षिणा व्हावी लागते आणि फडावरचं कीर्तन आणि काल्याचा प्रसाद घेण्यासाठी हा जो काल्याचा प्रसाद घ्यावा असा आहे। किती जरी गर्दी झाली, आम्हाला शिखराचं जर दर्शन झालं इतके आम्ही आनंदी होतो, कारण चंद्रभागेकरिता एक स्नान, त्याचे दोष पळती रानोरान किंवा अवघे पापी गेले दिगंतरा, वैकुंठी पंढरी देखलिया। ती पंढरपूर बघितल्यानंतर इतका आनंद होतो आम्हाला की सगळं आम्ही विसरतो आणि आमचा असा प्रवास हरिपाठ, काकडा, प्रवचन हाच आहे आणि त्यातला आनंद वाटेवर हरिनामामध्ये जो आनंद आहे इतर ठिकाणी नाही। मग सगळ्यांना मी ताकीद करतो, पालखीच्या मागं पुढं राहू नका
आणि मागे पुढे जाऊ नका, कारण मागे पुढे जाण्यामध्ये आनंद नाही, फक्त विना टाळ भजन. आणि भजन मला एक असं सांगावं वाटतं की भजन हे गाथ्यातलं असावं. बाजारी भजनातला आनंद वेगळा, आनंद वाटेल पण सुखी होता येत नाही. सुखी व्हायचं असेल तर गाथ्यातलं भजन करावं, हरिपाठ ऐकावा, काकडा करावा ऐकावा आणि या जन्माची सार्थकता करून घेण्याचा हा योग वारीचा आहे, हा सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. अगदी बरोबर. आज तुम्ही जे कारगावून निघलेला आहात, आज तुमचा मुक्काम कुठं असणार आहे? आज आमचा मुक्काम कारबिरा ते बोरगाव या ठिकाणी आहे. आमचे अगदी वडला समान जे आहेत गोविंद काका पाटील यांच्या घरी 17 वर्ष आम्ही येतो आणि 17 वर्ष झालं त्यांनी हा प्रसाद देतात आणि ते दिंडीमध्ये सहभागी आहेत किंवा आमच्या या सेवेमध्ये आहेत ते सुद्धा. आणि असं दररोज एक 20-22 किलोमीटर आपलं चालणं आहे. कधी कुणाला त्रास नाही वगैरे काही नाही, टप्प कमी आहेत आणि वयोवृद्ध माणसं सुद्धा चालतात आणि हरिनामाचा जो आनंद घेतात तो कुठेही आनंद भोगता येत नाही, म्हणून वारीमध्ये या. अत्यंत छान. आपला जो कारदगा ते पंढरपूर हा जो तुमचा दिंडीचा प्रवास आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने व सुकर हो व आरोग्यदायी लावो हीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना. तुम्हाला ही प्रार्थना. हां, हां. रामकृष्ण. रामकृष्ण.